मुंबईतील पवई IIT मार्केट परिसरात एक मोठं झाड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे। या दुर्घटनेत रस्त्याकडेला पार्क केलेल्या गाड्यांचं मोठं नुकसान झालंय। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। घटना घडताच स्थानिक प्रशासनाने तात्काळ धाव घेतली असून सध्या कोसळलेलं झाड हटवण्याचं काम वेगाने सुरू आहे। आपण पाहू शकतो मुंबईतल्या पवईतले ही घटना आहे। पवईच्या IIT पार्क जवळील ही घटना। या ठिकाणी मोठं झाड या ठिकाणी एका गाड्यांवर कोसळलेलं आहे आणि त्यामुळे गाड्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। भलं मोठं झाड या ठिकाणी कोसळलेलं आहे। पावसाळा सुरू झाल्यापासून अनेक ठिकाणी अशा प्रकारे झाडं कोसळण्याची घटना घडलेल्या आहेत। त्यात आता पवईत देखील अशाच प्रकारची एक घटना घडली आहे। पवई परिसरात कारवर झाड कोसळल्याने मोठी दुर्घटना झालेली आहे। मोठ्या प्रमाणात गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। मात्र सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाहीये। याबद्दल अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी कृष्णा औटी आपल्यासोबत जोडले गेलेत। कृष्णा, काय अधिकची अपडेट आहे? अगदी मुंबईत झाडं कोसळण्याची घटना जी आहे ती वारंवार समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबईतील पवई IIT पार्क समोर IIT मार्केट परिसरात एक मोठं झाड जे आहे ते कोसळलेलं आपल्याला पाहायला मिळतं। या दुर्घटनेत विशेष म्हणजे कोणालाही जी आहे ती दुखापत झालेली नाही, पण एक खाजगी वाहन होतं त्याचं खूप मोठ्या प्रमाणात आहे ते नुकसान झालेलं आहे। अगदी पाहायला गेलं तर संपूर्ण हा रहदारीचा परिसर असल्या कारणामुळे कोणी यात अडकले नाही। पण एक विशेष म्हणजे या गाडीत जी एक वाहन होतं त्या गाडीत देखील वाहन पार करण्यात आलं होतं। त्या वाहनामध्ये देखील एक नागरिक जो आहे तो बसलेला होता, परंतु जेव्हा त्याला कळताच तो वाहनमध्ये एक सजगता दाखवत किंवा एक सतर्कता बाळगत त्वरित वाहनाच्या बाहेर आल्यानंतर ही संपूर्ण जी आहे ती यात कोणी दुखापत झालेलं नाही। पण विशेष म्हणजे वारंवार ह्या झाडं कोसळण्याची घटना जी आहे ती आपल्याला समोर येताना पाहायला मिळते। यामध्ये नागरिकांचं मोठ्या प्रमाणात जे आहे ते खाजगी वाहनांचं नुकसान होताना पाहायला मिळते। पण आपण पाहायला गेलं तर हा नुकताच रस्ता जो आहे तो कॉन्क्रिटीकरण करण्यात आला होता। जसं आपण म्हणतो की झाडाची बुंद किंवा झाडाच्या आजूबाजूचा जो परिसर जो 6 मीटर सोडण्यात यावा, कारण जी मुळं जी असतात ती खाली जोडलेली असतात, त्यामुळे त्या मुळांपासून 6 फूट अंतर ठेवून जे कॉन्क्रिटीकरण करण्यात यावं। पण आपण पाहायला गेलं तर एकंदरीत झाडं कोसळण्याची वारंवार घटना जी आहे ती समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात। निश्चितच धन्यवाद श्रीकृष्ण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकतो एका कारवर हे झाड कोसळलेलं आहे। भलं मोठं झाड पवईतलं हे दृश्य आहे। पवईमध्ये पवईच्या IIT पार्क जवळची ही घटना आहे, जिथे मोठ्या झाड जे आहे ते कोसळल्याने गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मात्र यात सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। प्रशासनाने तुर्तास धाव घेतली या घटनेनंतर। मात्र अशा प्रकारे कॉन्क्रिटीकरणामुळे झाडं कोसळण्याची घटना सतत मुंबईत घडते। मुंबईसह उपनगरात देखील अशा प्रकारच्या अनेक घटना पावसाळा सुरू झाल्यापासून सुरू झालेली आहे। तर आता पवईमधले दृश्य आहे। याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत किशोरी पेडणेकर ताई जोडल्या गेलेल्या आहेत। किशोरी ताई, काय सांगाल? पुन्हा एकदा आणखी एक घटना घडली आहे। पवईमधली घटना आहे, मोठं झाड कोसळले आणि मोठ्या प्रमाणात गाड्यांचं नुकसान झालंय। प्रकरण होतं, आम्ही पत्र आधी देतो की या सगळ्या गोष्टीवर आपण चर्चा करूया। ही चर्चा तर घडली नाही। विशेष सभा लावण्याचा आता प्रघात झालेला आहे। तो झाल्यानंतर काल जो अहवाल आला त्या अहवालाचा निषेध होता, त्याच्यावरही चर्चा आधी नाही घडली। आधी धंदा म्हणजे बिल्डरांचे कॉन्ट्रॅक्टरांचे विषय झाले आणि आता पुन्हा परळला झाड पडलं। ती मनुष्यहानी नाही झाली, पण पुन्हा मनुष्यहानी झाली असती तर काय होतं? हे आता ज्या एका MT अग्रवाल हॉस्पिटल एवढी दुर्दस्ती आहे आणि घाईघाईत उद्घाटन केलं, तो आचारसंहितेच्या आधी एक दिवस आणि इथे काहीच नाही। माणसं रडतायत, इथे तुडुंबाचा हॉल भरलाय। काय हा महानगरपालिका झोपेचा सोंग का घेते? भिडे मॅडमना आम्ही मोनो मेट्रो उमंड हे असंच आम्ही सत्ताधारी आणि विरोधात भांडत बसता, त्याच्यातून हे संपूर्ण प्रशासन बाहेर निघून जात आहे। नक्कीच किशोरीताई, आपल्यासोबत ऋतू तावडे देखील जोडल्या गेलेल्या आहेत। ऋतूताई, काय सांगाल? पुन्हा एकदा एक झाड कोसळलेलं आहे, पुन्हा ही दुर्घटना घडली आहे। आता यासाठी प्रशासन जबाबदारी घेणार आहे का? काय सांगाल? बघा, या बाबतीत ज्या काही घटना घडतात आहे त्या घटना दुर्दैवी आहेत।
त्याचं काही आम्ही या ठिकाणी समर्थन करत नाहीये. त्या ठिकाणी प्रत्येक वेळा प्रशासनाला त्या बाबतीतले निर्देश हे आम्ही देतो. गुगल मॅपिंग करा, वॉर्डनिहाय पूर्ण झाडांचं सर्वेक्षण करा, तपासणी करा, अशा पद्धतीचे निर्देश, आदेश सगळ्या गोष्टी आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मी महापौर म्हणून त्या ठिकाणी करून घेते. आणि ह्या बाबतीत, या झाड कोसळण्याच्या बाबतीत आमची एवढी संवेदनशीलता आहे. काल या बाबतीत मुंबई महानगरपालिकेमध्ये ह्याची पूर्ण चर्चा काल चेंबूरच्या झाडावरती केली. त्या ठिकाणी बिझनेसचं हे काय विषय होता त्या नावाने सगळे विरोधक बाहेर गेलेत, परंतु त्या ठिकाणी आम्ही ही चर्चा घडवली. त्या ठिकाणी प्रशासनाला धाब्यावर घेतलं. त्या ठिकाणी असलेले ऍडिशनल कमिशनर ढाकणे साहेब यांच्याकडनं आम्ही जाब विचारून घेतला आणि आम्ही त्यांना त्या ठिकाणी सांगितलं की ही जी अशा पद्धतीची दुर्घटना घडली आहे, ह्या मुलाची, चेंबूरच्या दुर्घटनेमध्ये त्या मुलाची जर तुम्ही किंमत 7 लाख रुपये लावली असेल, तर हे काय मुंबईकरांच्या बाबतीतले हे तुमची जे संवेदनशीलता संपली असेल, तर हे मुंबई महानगरपालिका प्रशासन या ठिकाणी महापौर म्हणून मी आणि आम्ही सर्व नगरसेवक त्या ठिकाणी आम्ही हे काही मान्य करणार नाही. म्हणून ही जी घटना, आता पाऊस नसताना सुद्धा ही पवईमध्ये झाड पडण्याची घटना जी घडलेली आहे ती पण दुर्दैवी आहे. सुदैवाने तो व्यक्ती वाचलाय. त्या ठिकाणी पालिका प्रशासन जाऊन ते झाड बाजूला करण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. ह्याचं जे गुगल मॅपिंग असेल, ह्याचं जे सर्वेक्षण आहे, हे आपण युद्ध पातळीवर तिथे करतोय. परंतु या जर घटना घडत असतील तर मात्र या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या कॉर्पोरेशनमध्ये कुठेही प्रशासनाला पाठिंबा देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार नाही. निश्चितच ऋतुताई, आता चेंबूर सारखी घटना घडली, चला या घटनेत कुठली जीवितहानी झाली नाही, मात्र चेंबूर सारखी घटना समोर असताना देखील अशा प्रकारे का घटना सतत घडतात, अजूनही का सर्वेक्षण व्यवस्थित होत नाहीये आणि यासाठी आता जबाबदार कोण आहे, काय सांगाल? बघा, चेंबूरच्या घटनेचा जो अहवाल आला त्या अहवालाला मी पूर्ण त्या ठिकाणी नाराजी व्यक्त केली आहे. आणि काल ज्यावेळी कॉर्पोरेशनमध्ये ह्याची चर्चा झाली चेंबूरच्या अहवालाच्या बाबतीत, त्यावेळी तो अहवाल आम्ही फाडून फेकून दिला प्रशासनावरती आणि आम्ही सांगितलं आम्हाला हा अहवाल मान्य नाहीये, ह्याच्यावरती पुन्हा आणि यावरती संबंधित डिपार्टमेंटचे, गार्डन डिपार्टमेंटचे जे अधिकारी याच्यावरती नियुक्त करा, हवे तर आमचे लोकप्रतिनिधी याच्यावरती नियुक्त करा, पण हा अतिशय पारदर्शी असा अहवाल या ठिकाणी पुन्हा आमच्याकडे आला पाहिजे, अशी भूमिका महापौर म्हणून मी त्या ठिकाणी सभागृहात घेतलेली आहे. तर त्यामुळे कुठेही प्रशासनाला पाठिंबा करण्याचं काम नाहीये. ही जी परत पवईची घटना घडली ह्याची पूर्ण माहिती घेते की का हे झाड कोसळलं. वारंवार माझ्याकडनंही पत्र जातात आहे, वारंवार मला वाटतं किशोरीताई दुसऱ्या फोनवर आहे त्यांच्याकडनंही पत्र जातात आहे. कुठेच या ठिकाणी पाठिंबा देण्याचं काम, चुकीच्या गोष्टीला आम्ही करत नाही आहोत. परंतु प्रशासनाच्या त्या अधिकाऱ्यांना मात्र वारंवार त्या ठिकाणी निर्देश दिले जातात आहे. वॉर्ड निहाय निर्देश दिले जातात आहे. गार्डन अधिकाऱ्यांना निर्देश दिले जातात आहे. ज्या ज्या ठिकाणी रस्त्याची कामं झाली आहेत त्या ठिकाणी असलेले साईट इंजिनियर असतील किंवा त्या ठिकाणी असलेले उद्यान अधीक्षक असतील, त्यांनाही निर्देश देऊन आम्ही वारंवार झाडांची चाचपणी करायला लावतोय. परंतु जर अशा घटना पुन्हा पुन्हा घडत असेल तर मात्र प्रशासनाला त्या ठिकाणी आम्ही कुठेच माफ करणार नाही. निश्चितच. धन्यवाद ऋतुताई दिलेल्या प्रतिक्रियेसाठी.